बाबू बाबू वैदी आता आराम करा, त्या पायाच्या भिंगऱ्या घरातच काढून ठेव. मारी ज्यानं कोणी केले ना त्याला सोडत नसतोय मी. अरे तेजा ताई आता चिडचिड करून काय उपयोग आहे? हा का उपयोग आहे म्हणजे? अगं ताई तू बघितलं नाहीस का त्या हरामखोरांनी वैद्यांना? नुसतं बघितलं नाही, तुझ्या बायकोला विचार, तिला घरापर्यंत कोण घेऊन आलं, तिला कोणी वाचवलं, कुणामुळे ती आज जिवंत आहे? विचार 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 की तिला. कोणामुळं? मीच वाचवलं तिला. पण हे बघ, तू काय आता मला थँक्यू विंक्यू म्हणू नकोस हा. अरे मी तिथं गेले ना, अशी ही गर्दी जमा झाली होती. मी त्या गर्दीतनं वाट काढत काढत गेले तर बघितलं तुझी बायको तिथं पडली होती रे रस्त्याला एका बाजूला. तिच्या हाताला लागलं होतं, तिच्या डोक्याला लागलं होतं, अशी रक्तबंबाळ झाली होती. मला काय सुधरा ना, मी अशी सगळी माणसं गोळा केली, तिला उचलून घरी घेऊन आले रे. खरंच म्हणजे वैद्य तुझ्यामुळे वाचली, नाही तर तिचं काय झालं असतं ना देवालाच माहिती. ताई ताई आज तू लई मोठी गोष्ट केलीस बघ. तुझ्यामुळे आज वैद्यचा जीव वाचला. तेजा गप, तू रडू नकोस बरं, रडायचं नाही अजिबात हा, शांत हो. तू काय माझे आभार मानावेत, माझं कौतुक करावं म्हणून नाही सांगत मी तुला. एवढ्यासाठी सांगते का घरामध्ये सगळेजण उठसूट मलाच बोलतात, शलाका अशी शलाका तशी. तू पण तेजा मला काही कमी बोलला नाहीस. ती पोरगी आणली माझ्या विरोधात, ती पोरगी मला नाही नको ते काय नको ते असं सगळं बोलत होती, पण घरातलं कोणीच माझ्या बाजूने उभं राहिलं नाही. मला किती वाईट वाटलं असेल. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला एकटं पाडलं. पण असू दे, तुला आता कळलं असेल तुझी ताई कशी येते. नाही ताई तू चांगलीच आहेस ग, खरंच चांगली आहेस तू. ती पोरगीच हरामखोर होती. पण ताई तुझ्यासोबत जे काही झालं ना त्याचं मला अजूनही वाईट वाटते. खरंच सॉरी ताई. आणि तुला थँक्यू. तू आज वैद्यंचा जीव वाचवला, तू वेळेवर घेऊन आलीस म्हणून त्यांच्यावर उपचार झाले. शांत बस, रडू नको बरं. मी आपलं फक्त तुला माहिती असावं म्हणून सांगितलं, बाकी काय नाही रे. हा बघ, तुला काही विचार करू नकोस. जा तुझे कामं कर, जा पण शांत राहा, जा. बया हा तर पार मजनू झालाय की. लैलाच्या दुःखात पार डसाडसा रडायला लागलाय यो. पण मी पण आपलं मोके पे चौका मारून मोकळी झाले. तू रड तेजा, रड.